नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत. जाहिरात क्रमांक 1. ॲप्लिकेशन नंबर दिला आहे 11311226. वी आर हायरिंग अँड इंटरव्ह्यू ऑन 14 सप्टेंबर 2025. मुलाखतीचा दिनांक दिला आहे 14 सप्टेंबर 2025. वॉन्टेड लेक्चरर्स. या ठिकाणी व्याख्याता पदभरती करण्यात येत आहे किंवा व्याख्याता पाहिजेत. सब्जेक्ट्स विषय दिले आहे फिजिक्स भौतिकशास्त्र, केमिस्ट्री रसायनशास्त्र, बायोलॉजी जीवशास्त्र, मॅथमॅटिक्स गणित आणि स्पोर्ट्स टीचर्स. एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री MSc इन रिलेवंट सब्जेक्ट विथ ॲटलिस्ट 55% मार्क्स. तर या ठिकाणी उमेदवाराकडे स्नातकोत्तर डिग्री म्हणजेच मास्टर ऑफ सायन्स ही डिग्री असायला पाहिजे दिलेल्या विषयामध्ये आणि कमीत कमी 55% मार्क्स त्या विषयामध्ये उमेदवाराला असायला पाहिजे. मुद्दा क्रमांक 2. प्रिफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट्स विथ BEd/MAd/NET/SET/PhD. तर या ठिकाणी दिलेल्या कोर्सप्रमाणे किंवा एक्झामप्रमाणे जर उमेदवाराकडे ही पात्रता असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. पात्रतेमध्ये BEd असेल उमेदवारांकडे, MAd असेल, नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण असेल उमेदवार किंवा SCT सेट स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, राज्य पात्रता परीक्षा किंवा PhD उमेदवार. या ठिकाणी जर उमेदवाराकडे अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता असेल तर अशा उमेदवारांना दिलेल्या विषयाकरिता प्राधान्य देण्यात येईल. मुद्दा क्रमांक 3. कॅन्डिडेट मस्ट हॅव ॲटलिस्ट 5 years एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग. उमेदवारांकडे कमीत कमी 5 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव असायलाच पाहिजे. शेवटचा मुद्दा गुड कम्युनिकेशन स्किल. संवाद साधण्याची चांगली उत्तम कला उमेदवाराकडे असायला पाहिजे. अँड टीचिंग ॲप्टिट्यूड आर इसेन्शियल. शिकवण्याची क्षमता उमेदवाराकडे असायला पाहिजे. म्हणजे संवाद साधण्याची उत्तम कला आणि शिकवण्याची क्षमता महत्त्वाची आहे या ठिकाणी. आणि वॉक इन बिंग कंडक्टेड ऑन 14 सप्टेंबर 2025. मुलाखत या ठिकाणी घेण्यात येणार आहे 14 सप्टेंबर 2025 फ्रॉम 9 AM to 2 PM. म्हणजे 14 सप्टेंबर 2025ला मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी 9 वाजेपासून दुपारचे 2 वाजेपर्यंत. आल्सो मेल युअर रिझ्यूम टू. आणि उमेदवार जे कोणी इंटरेस्टेड असेल इच्छुक उमेदवार त्यांच्यासाठी रिझ्यूम पाठवण्यासाठी ईमेल ॲड्रेस दिला आहे. आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांना कॉल करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे. भ्रमणध्वनी क्रमांक. पहिला भ्रमणध्वनी क्रमांक 8530334111. दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक 8484882554. आणि तिसऱ्या क्रमांकाचा भ्रमणध्वनी क्रमांक 7796812627. ॲड्रेस दिला आहे सर्वे नंबर 114/1 नवसारी टू वळगाव ओल्ड बायपास रोड मौजा नवसारी अमरावती 444602. जाहिरात क्रमांक 2. सर्च संस्थेत खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. GNM नर्स या पदाची पदभरती करण्यात येत आहे. आवश्यक पात्रता GNM नर्सिंग कोर्स आवश्यक. या ठिकाणी GNM नर्स या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे. GNM नर्सिंग कोर्स आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 2. 3 ते 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. या ठिकाणी वेतन मानधन 20,000 रुपये ते 25,000 रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे वेतन. आणि रुग्णालयाचे नाव आहे डेटा असोसिएट रुग्णालयात. या ठिकाणी GNM नर्स या पदाची भरती करण्यात येत आहे. त्यानंतर आवश्यक पात्रता 1. BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा गणित. 2 वर्ष अनुभव डेटा विश्लेषण आणि डाटा एंट्री आवश्यक. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2025. तर सुरुवातीला उमेदवारांना अर्ज करायचा आहे. या ठिकाणी 20 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल. आणि या ठिकाणी ईमेल ॲड्रेस दिला आहे. या ईमेल ॲड्रेसवर ईमेल करा किंवा दिलेल्या पत्त्यावर पाठवा. सर्च मुक्काम शोधग्राम पोस्ट चादगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र पिनकोड नंबर 442606 किंवा अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे +91 9699002411 या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकतात. तर उमेदवार सरळ दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हॉट्सॲपवर माहिती मागवू शकतात किंवा आपला बायोडाटा रिझ्यूम त्या ठिकाणी सेंड करू शकतात. अधिक माहितीसाठी
हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे. या ईमेल ॲड्रेसला उमेदवार भेट देऊ शकतात किंवा दिलेल्या ईमेल ॲड्रेसला भेट द्या. जाहिरात क्रमांक 3, जिव्हाळा अपंगमती विकास संस्था, वसंत विहार, ॲड्रेस जुना पुणे नाका, सोलापूर 413001, कन्नड अल्पभाषिक संस्था. मित्रांनो, ही संस्था दिलेली संस्था कन्नड अल्पभाषिक संस्था आहे. या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे. पाहिजेत जिव्हाळा शेतकी कर्मशाळा, मुक्काम पोस्ट अंत्रोळी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मान्य विद्यार्थी संख्या 40, निवासी. तर या ठिकाणी 40 विद्यार्थी निवासी असतात या ठिकाणी आणि ही संस्था अनुदानित आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात तक्त्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदनाम, पदाचे नाव व्यवस्थापकीय अधीक्षक. व्यवस्थापकीय अधीक्षक या पदाची पदभरती करण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अर्हता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन मान्य विद्यापीठाची MSc ॲग्रिकल्चर पदवी म्हणजेच पदव्युत्तर पदवी किंवा BSc ॲग्री किंवा BSc ॲग्रिकल्चर ही पदवी, किमान 3 वर्षाचा अनुभव. तर मित्रांनो, दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच किमान 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. वेतन श्रेणी S14 38,600 ते 1,22,800 इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. दिनांक 18/8/2004 नुसार भरती या ठिकाणी करण्यात येत आहे. अनुक्रमांक 2, पदनाम किंवा पदाचे नाव निदेशक. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता मान्य विद्यापीठाची MSc ॲग्री किंवा BSc ॲग्री, किमान 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. निदेशक या पदासाठी दिलेले शैक्षणिक पात्रतेबरोबरच 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वेतन श्रेणी S8 25,500 ते 81,100 इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे, निदेशक या पदासाठी. आणि दिनांक 18/8/2004 नुसार भरती. त्यानंतर अनुक्रमांक 3, पदनाम किंवा पदाचे नाव काळजी वाहक किंवा राखणदार. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 4थी उत्तीर्ण. वेतन श्रेणी सदर पद ₹2,000 प्रमाणे प्रथम 3 वर्षाकरिता व 3 वर्षानंतर नियमित वेतन श्रेणी S1 म्हणजेच 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. सुरुवातीला 2,000 प्रमाणे पहिल्या किंवा प्रथम 3 वर्षाकरिता या पदासाठी वेतन मिळणार आहे व 3 वर्षानंतर नियमित वेतन श्रेणी असणार आहे. काळजी वाहक किंवा राखणदार या पदासाठी S1 प्रमाणे वेतन श्रेणी राहणार आहे. 15,000 रुपये ते 47,600 रुपये इतके वेतन काळजी वाहक किंवा राखणदार या पदासाठी मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4, पदनाम, पदाचे नाव काळजी वाहक किंवा राखणदार. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता इयत्ता 4थी उत्तीर्ण. वेतन श्रेणी सदर पद ₹2,000 प्रमाणे प्रथम 3 वर्षाकरिता व 3 वर्षानंतर नियमित वेतन श्रेणी S1 15,000 रुपये ते 47,600 रुपये इतके वेतन मिळणार आहे. आणि दिनांक 18/8/2004 नुसार भरती या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5, पदनाम किंवा पदाचे नाव कार्यशाळा मदतनीस. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता इयत्ता 4थी उत्तीर्ण. वेतन श्रेणी S1 15,000 रुपये ते 47,600 रुपये. अनुक्रमांक 5 करिता कार्यशाळा मदतनीस या पदाला मिळणार आहे इतके वेतन. त्यानंतर अनुक्रमांक 6, पदनाम किंवा पदाचे नाव स्वयंपाकी. पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक अर्हता इयत्ता 4थी उत्तीर्ण आणि वेतन श्रेणी असणारा S3 16,600 रुपये ते 52,400 इतके वेतन स्वयंपाकी या पदासाठी मिळणार आहे. टिप: शेतकी कर्मशाळेवर निवड झालेल्या उमेदवारास शेतकी कर्मशाळेवर राहणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी जे कोणी इच्छुक उमेदवार असेल मुलाखतीला जाणारे आणि त्यांची निवड जर या ठिकाणी झाली तर अशा निवड झालेल्या उमेदवारास शेतकी कर्मशाळेवर राहणे आवश्यक आहे. त्यानंतर जिव्हाळा मतिमंद मुलांची शाळा, वसंत विहार, जुना पुणे नाका, सोलापूर, जिल्हा सोलापूर. मान्य विद्यार्थी संख्या 75, अनिवासी. तर या ठिकाणी अनिवासी 75 विद्यार्थी संख्या आहे, अनुदानित आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1, पदनाम, पदाचे नाव भौतिकोपचार तज्ज्ञ. पदसंख्या 1 जागा. भौतिकोपचार तज्ज्ञ या पदाची 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त संस्थेची MPT किंवा BPT पदवी.
तर या ठिकाणी दिलेल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे. भौतिकोपचार तज्ज्ञ या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची MPT पदवी चालेल किंवा मान्यताप्राप्त संस्थेची BPT पदवी. वेतन श्रेणी या पदासाठी राहणार आहे S14 प्रमाणे 38,600 रुपये ते 1,22,800 इतके वेतन भौतिकोपचार तज्ज्ञ या पदासाठी राहणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 पदनाम किंवा पदाचे नाव विशेष शिक्षक पदसंख्या 2 जागा भरण्यात येत आहे. विशेष शिक्षक या पदाच्या शैक्षणिक अर्हता मतिमंद प्रवर्गातील प्रशिक्षण व RCI प्रमाणपत्रधारक. वेतन श्रेणी S10 प्रमाणे मिळणार आहे. 29,200 रुपये ते 1,22,800 रुपये इतके वेतन मिळणार आहे विशेष शिक्षक या पदासाठी. आणि दिनांक दिला आहे 18/8/2004 नुसार भरती. इन्फॉर्मेशन सूचना. वरील शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपी सहित 2 पासपोर्ट फोटोसह दिनांक 17/9/2025 म्हणजे 17 सप्टेंबर 2025 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात समक्ष मुलाखतीसाठी सकाळी 11 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत हजर राहावे. कार्यकारी मंडळ जिव्हाळा अपंगमती विकास संस्था सोलापूर.